रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतोय. ज्या बळीराजामुळे तुम्हा आम्हा सर्वांच्या घरामध्ये सुग्रास भोजन बनते त्या बळीराजाच्या चरणी त्रिवार अभिवादन करतोय. भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व देशभक्तांच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या शूर मावळ्यांना विनम्र अभिवादन करतोय. आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं, शरीरांतर्गत रुधिर जणू काही पाण्याप्रमाणे खळखळतं, ते थोर राजे, कुलवाडी भूषण, शककर्ते, सर्वजण प्रतिपालक, भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्विजयी, महामानव, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत योगी, राजाधिराज, योगीराज, पराक्रमी, प्रेरणादायी, स्वच्छ राजकारणी, जिद्दी, मुत्सद्दी, निर्भीड, शूरवीर, प्रगल्भ बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्मसुधारक, नौसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकल कुलमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संवारक, रणमार्तंड, पुण्यश्लोक, सुवर्णरत्न श्रीपती, छत्रपती, दक्षिण नायक, दक्षिण रक्षक, गाझी, गणपती, भूपाल, कुमान, कल्पद्रू, मनोज, महावीर, महाबाहू, महाराष्ट्र रक्षक, वीर नरेश, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी 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 प्रणाम करतोय. आणि मी समालोचक दीपेश कंडी या ठिकाणी समालोचन कार्याला प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. सिंधून प्रीमियर लीगचा हा 6वा दिवस. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फुल टॉस चेंडू आहे आणि शॉट स्क्वेअर लेगच्या परिक्षेत्रामध्ये साधा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलेला आहे. थोडासा हताश, निराश, हतबल असेल तो क्षेत्ररक्षक. आय हेट माय सेल्फ असं म्हणत असेल. पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवत आहेत. विमनकरिता थर्ड अंपायर रिफर करण्यात आलेला आहे. या ऑफिशियल्स आपण निरीक्षण तथा परीक्षण करावयाचं आहे. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष. एका बाजूने टेंबरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये साटगाव, अशा दोन संघांमध्ये कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. अंपायर स्वीपर आहे ना पंच? येस. चला ऑफिशियल्स या. विमरकरिता पंचांच्या माध्यमातून रेफर घेण्यात आलेला आहे. आपण कृपया करून निरीक्षण तथा परीक्षण करून परफेक्ट डिसिजन पोचवावा ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. धावांची टोटल आतापर्यंत फलकावर जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिलं तर 5 अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. सद्यस्थितीमध्ये या थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी योग्य सुयोग्य निरीक्षण तथा परीक्षण विमरकरिता आपल्याला थर्ड अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पंचांच्या विश्वात जेव्हा आपण डोकावून पाहतो तेव्हा पहिलं नाव ओठांवरती येतं ते अलीम दार, जो वर्ल्ड रेकॉर्ड केला वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये सर्वात जास्त. यस, पंचांचा निर्णय या ठिकाणी पोहोचला गेलाय. नो बॉल, खराब चेंडूचे संकेत पोहोचले जात आहेत. आणि अलीम दार हे असे पंच आहेत ज्यांनी रुडी कर्टझन, दक्षिण आफ्रिकेतील पंच, यांचा रेकॉर्ड ब्रेक केला तो 208 सामन्यांचा वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. आणि जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर या वसुंधरेवर सर्वाधिक पंचांची भूमिका अदा करणारे अंपायर म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते. वळूया सामन्याकडे. फ्री हिटचा इशारा आलाय. पंचांचं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी फिरलं गेलंय. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर सुभाष, फ्री हिट. अक्रॉस क्रिकेट इज बॅट क्रिकेट नेहमीच म्हटलं जातं. या ठिकाणी आडवा पट्टा बघायला मिळाला नाही. येस, ही मात्र खासियत आहे पंचांच्या. आजच्या दिवसभरामध्ये रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं मन रिझविण्याचं आणि मैदानाला थिरकवण्याचं कार्य आपल्याला पाहायला मिळेल. कारण डान्सिंग अंपायर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खूप मोठं नाव आहे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर क्रिकेटच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थाने ऑन साइडला सुंदर फटका, फ्लिकचा स्ट्रोक,
प्रॉपर पद्धतीने के एल राहुलची आठवण यावी. चेंडू सीमारेषा पलीकडे. शेंद्रून प्रीमियर लीग चौकार. जॉकी विजय वागरी ब्रँड ऑफ वसई यांचा सुंदर डान्स आपण पाहू शकलात. आजच्या दिवसभरामध्ये मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच चंद्रून प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण हे नयन मनोहरी चक्षु विहंगम नजरेच्या गवाक्षामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवणारे दृश्य पाहणार आहोत. बॉलर तयार. ऑन साइडला जबरदस्त प्रथमेश अरुण ठाकरे कॉपबिक स्टाईलने चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सेंटरला चेंडू सीमारेषा पार चौकार. मधून सुरेख फलंदाजी सुरू आहे. महत्त्वपूर्ण चौकार आपल्या संघासाठी परिपूर्ण करत असताना पाहायला मिळतोय आणि साठगाव या संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. थोडीशी खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुभाषला सुधारणा करावी लागेल. ते आपल्या गोलंदाजीमध्ये हलकसं व्हेरिएशन आणावं लागेल. व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन क्रिकेट म्हणून जे ओळखलं गेलंय. अशा प्रकारची व्हेरिएशन्स आपण भरपूर पाहिली ती जसप्रीत बुमराच्या माध्यमातून. आणि परत कसोटी मात्र सामना गाजवत असताना पहिलाच सामना याचा कॅप्टन त्याने आपल्या खिशामध्ये ओवला, शिरपेच्यामध्ये ओवला आणि त्याची आठवण त्याला स्मरणात करून मात्र या ठिकाणी थोडीशी सुधारणा सुभाषला करावी लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यॉर्क लेंथला प्राधान्य. लाऊड अपील. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज बाद. ॲब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. लक्षात असू द्या सर्व खेळणाऱ्या खेळाडूंकरिता हाईट नो तसेच वाईट या दोनच बाबींसाठी आपण रेफर घेऊ शकणार आहात. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघांसाठी महत्त्वपूर्ण सूचना कॉमेंट्री स्टुडिओमधून देत आहोत. 15 ऑन बोर्ड 15 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. आणि खूप सुंदर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतायत शशिकांतजी पाटोळे ब्रँड ऑफ शेंद्रून. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जेव्हा झाला वन डे फॉर्मॅटमध्ये आणि त्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 5 जानेवारी 1971 इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया असा तो सामना झाला. आणि जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील पहिले 2 गुणलेखक अर्थातच MP रिंगम आणि GJ सॉल्स जे ओळखले गेले. आणि हा एक रेकॉर्ड आहे की पहिल्यांदाच स्कोरर निवडण्यात आले ते वन डे फॉर्मॅटकरिता. आणि जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील पहिले 2 गुणलेखक क्रिकेटमधील म्हणून MP रिंगम आणि GJ सॉल्स यांची आठवण करून देत आहेत शशिकांतजी पाटोळे. या ठिकाणी गोल्डन मॅजिक फिंगर्स स्कोररची भूमिका अदा करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 15 धावा फलकावर. गोलंदाजी मार्कवर टेंबरे संघाच्या माध्यमातून. बॉलर संदेश षटक क्रमांक 2 मध्ये तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट पाहायला मिळतोय. फुलटॉस आहे. पॉईंटच्या परिक्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. सुरेख पद्धतीने आपण बघू शकाल रनिंग बिटार्थाने रवींद्र जाडेजाची देखील आठवण यावी ज्या पद्धतीने आपण क्षेत्र रक्षण पाहतोय. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवरती 28 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना साठगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सुभाष सातपुते. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. पंच दर्शवत फ्रॉम बॅटची एज घेतली होती आणि त्या कारणास्तव पंच दात फेटाळून लावतायत. लेग बिफोर विकेट करिता अपील करण्यात आली होती. या आधीच्या षटकामध्ये देखील खूप सुंदर कामगिरी आपल्याला बघायला मिळाली होती. सुभाषच्या माध्यमातून एक यॉर्क लेंथला प्राधान्य देणारा गोलंदाज पाहायला मिळतोय
आणि ॲब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात त्याने अपील केलं, त्यात फेटाळून लावलंय. वन्स अगेन बॉलर तयार. लाऊड अपील जरूर बघायला मिळालाय. हाऊ इज दॅट असा क्वेश्चन त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय. पंच मात्र दर्शवत आहेत ना मुन्ना ना. पूर्णपणे शांत, तटस्थ, स्तब्ध, अविचल, स्थिर स्थावर अवस्थेमध्ये दोन्ही देखील पंचांना आपण पाहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 29 धावा. यावेळेस मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या परिक्षेत्रामध्ये सजविलेला हा फटका. एक सिंगल मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर सिंगल. चांगली गोलंदाजी झाली. इकॉनॉमिकल राहिलेला आहे या षटकामध्ये मिस्टर सुभाष सातपुते. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण बापू नाडकर्णीला पाहिलं होतं. त्याने या तब्बल 21.5 षटके म्हणजे 131 चेंडू लागोपाठ निर्धाव फेकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्याची आठवण आता करून देतोय सुभाष. चांगल्या पद्धतीने इकॉनॉमिकल. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. विराट प्रेम कोहली कॉपीबुक स्टाईलने सजवला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या परिक्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु अतिरिक्त स्वरूपात पंच दर्शवत आहेत. टोटल धावा या ठिकाणी दर्शवल्या जातात. खूपच वेगाने जाऊन पोहोचतोय धाव फलक. ते ॲक्युरेट आपण पाहू शकाल. शशिकांत पाटोळे आम्हाला सूचित करतायत 33 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मधील अधिकृत स्वरूपातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 33 ऑन बोर्ड. शेंद्रून प्रीमियर लीग शहापूर तालुक्याच्या अगदी गल्ली गल्लीमध्ये, टपरी टपरीमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे गेले 6 दिवस, ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेंद्रून प्रीमियर लीग 2024. यावेळेस मात्र दांडी 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 गुल. फलंदाज बाद कोण? धन्यवाद डीजे. या संपूर्ण पर्वाला आणि विशेषतः शेंद्रून प्रीमियर लीगला ज्या व्यक्तिमत्वानं भरपूर प्रेम दिलंय, युवा पर्सनॅलिटी सुनादादा तिवरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. येस, O2 कॉम्बॉक्स आपण आवाज ऐकताय. पालघर भूषण सन्माननीय दीपेशजी कंटी सर यांना धन्यवाद. वळत सामन्याकडे. अधिकृत स्वरूपामध्ये षटकांची संख्या जर आपण पाहिली तर शशिकांतजी पाटोले गोल्डन मॅजिक फिंगर्स आम्हाला सूचित करतायत. 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. 33 धावा 11च्या सरासरीने परिपूर्ण होत आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना. एका बाजूने साटगाव संघ आहे जो प्रथम फलंदाजी करतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये टेंबरे संघ खेळतोय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये 11च्या सरासरीने 33 धावा या प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून जो ओळखला गेलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाची चर्चा आहे असा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. लक्षात असू द्या, या स्पर्धेमध्ये सहभागी सर्वच खेळाडूंना, या पंच सांगतायत थोडीशी घाई करा, या स्पर्धेमध्ये सहभागी सर्वच खेळाडूंना महत्त्वाची सूचना देतोय. आपण विकेटवरून डिरेक्ट धावू नका, नाहीतर डिरेक्ट पेनल्टी आहे ती या कमिटीकडून. ज्या साईडला आपण पाहू शकता जागा बनवलेल्या आहे तिथून रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला करायचे आहे. नम्र विनंती उपस्थित सर्व खेळाडूंना आम्ही देत आहोत. 33 धावा. क्रिकेटचा खेळ शोध लागला होता खऱ्या अर्थाने. भारतामध्ये सर्वात जुना इतिहास जर आपण तपासून पाहिला तर 1721 मध्ये खंबात येथे ईस्ट इंडिया कंपनीचे खलाशी जे क्रिकेट खेळत असताना आढळून आले. हा सर्वात जुना संदर्भ आहे भारतामधला आणि तेव्हापासून ते आजतागायत क्रिकेटची होणारी व्याप्ती. पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना जर आपण पाहिला तर 15 मार्च 1877 मध्ये दुपारी 1:05 मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या मैदानात झाला होता. आणि तेव्हापासून आतापर्यंत जर आपण विचार केला तर जवळजवळ 140 ते 45 वर्ष उलटून गेलेले आहेत. आणि क्रिकेटचा क्रेज विशेषतः भारत देशामध्ये क्रिकेट हा धर्म बनत चाललाय. यावेळेस मात्र नरमाताने सॉफ्ट हँडने स्लॅश केलं चेंडूला. पॉईंटच्या परिक्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीने आपण पाहू शकतायत रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या हलकीशी वधारत असताना जाऊन पोहोचते फलकावर 34. न्यू बॅटर इन मिस्टर सचिन विषय इन ॲक्शन आपण पाहतोय साटगाव संघाच्या माध्यमातून. 34 धावा फलकावर. बॉलर तयार मिस्टर भाई सातपुते बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. यावेळेस मात्र वाईड इज लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार.
करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रशांत, स्मृती, आमे, टेंभरेकर, टेंभरे असा हा संघाचा एकंदरीत नामोल्लेख पाहायला मिळतोय. आणि या संघाला आमची नम्र विनंती आहे, थोडीशी त्वरा करा. वेळेची दिरंगाई न करता, वेळेचा अपव्यय न करताना कृपया करून आपण थोडीशी त्वरा करावी. शहापूर तालुक्याच्या क्षितिज वलयावरील ब्रँडेड स्पर्धा आपण पाहतोय, अर्थातच शेंद्रून प्रीमियर लीग. पुनश्च एकदा गोलंदाज. यावेळेस टायमिंगचा थोडासा अभाव होता. चेंडू आणि फळीचा हवा असलेला समन्वय त्या ठिकाणी जुळून आला नाही आणि त्या कारणास्तव येथे मिळेल एकच धाव. धावांची टोटल जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवरती 39. 39 धावा. काय खेळपट्टी आहे. अध्यक्ष महोदय राम पाटोळे यांचं मी विशेष कौतुक करेन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, कारण ज्या प्रकारची खेळपट्टी आपण पाहतोय अत्यंत सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्वरूपाचं मैदान. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं जाईल. यष्टांच्या मागे सुरेख कार्य. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. आणखीन एक महत्वपूर्ण मोहरा झटपट तंबूच्या आसऱ्याला. मिस्टर सुरेश विषय बॅक टू दी पॅव्हेलियन. कॉन देवा विषय 5व्या क्रमांकावरती आलाय. आज आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी साकारेल का. खरं तर 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येऊन एकमेव फलंदाज म्हणून जो ओळखला गेला, पहिला खेळाडू मायकल क्लार्क, ज्याने सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती येऊन 300 धावा अर्थातच त्रिशतक साकारलं होतं. आज गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या साटगाव संघाला 5व्या क्रमांकावरती येऊन काही उपयुक्त धावा जोडण्याची. टप्पा पडल्यानंतर हलकासा ऑफ ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय. भावेश प्रकाश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी याची आठवण यावी. ज्या प्रकारे चेंडूची पिचिंग आपण पाहिली, सुंदर पद्धतीने टप्पा पडल्यानंतर हलकासा ऑफ ब्रेक होतोय. धावांची टोटल तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थिर स्थावर अवस्थेमध्ये, स्थगित अवस्थेमध्ये 39. 39 धावा. पुनश्च एकदा बॉलर तयार. खूप चांगला टप्पा आहे. गुडलेन स्पॉटवरून हलकासा राईज झाला चेंडू. फलंदाजाला देखील सरप्राईज केलं. त्याला स्ट्रोक खेळायचा होता तो ऑन साईडला, परंतु पूर्णपणे आपण बघू शकाल त्या राईजमुळे बीट झाला. अधिकृत स्वरूपामध्ये षटकांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना साटगाव संघ जाऊन पोहोचलाय 40 या अंकावर. पुनरागमन केलंय ते प्रशांत, स्मृती, आम्ही टेंभरेकर, टेंभरे या संघाने, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांचा विचार जर आपण केला तर केवळ 13 धावा आलेल्या आहेत. आणि खूप सुंदर, म्हणजेच पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर स्ट्रॉंग कमबॅक करत असताना क्षेत्ररक्षण करणारा प्रशांत, स्मृती, आम्ही टेंभरेकर, टेंभरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गुड कमबॅक. सुबह का भूला अगर शाम को घर लौटा जाए तो उसे भूला नहीं कहते. आणि यावेळेस मात्र सुंदर पुनरागमन. 5व्या षटकाला सुरुवात होते. मिस्टर देवा भाकरे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू वाईड आहे आणि शैली बघा खूप सुंदर पद्धतीने. पंचांच्या विश्वामध्ये आज आपण जरूर डोकावून पाहू ज्या पद्धतीने विजय वागरे कार्य करतात. ब्रँड ऑफ वसई आणि सॉलिड कामगिरी. आज प्रेक्षकांचं मन रिझवणार आहेत संपूर्ण दिवसभरामध्ये. वन्स अगेन वाईड. थोडंसं कंट्रोल ढासळलंय जरूर त्या ठिकाणी. वाईडसाठी आणि नोसाठी आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे की रिव्ह्यू आहे. बघूया चल्ला मसलत करतायत दोन्ही देखील पंच. चर्चा विनिमय त्या ठिकाणी केली जाईल दोन्ही देखील पंचांच्या माध्यमातून आणि परफेक्ट डिसिजन अगदी काहीच क्षणांमध्ये तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचविला जाईल. पहिला चेंडू यॉर्क, परंतु खराब बघायला मिळाला. दुसऱ्या चेंडूचा एक्झॅक्टली रिझल्ट काय आहे आपल्यापर्यंत पोहोचेल सुव्यवस्थित निरीक्षण परीक्षण केल्यानंतर. यस पंच दर्शवत आहेत थर्ड अंपायर. चला या ऑफिशियल्स पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रिपेअर करण्यात आलेला आहे योग्य आणि सुयोग्य काहीच क्षणांमध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. धावांची संख्या आतापर्यंत फलकावरती आहे 41. पंचांच्या विश्वामध्ये येथे थर्ड अंपायर खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण करत आहेत.
सुयोग्य पद्धतीने. सायमन टफल यांना कोण विसरेल. 2004 ते 2009 सलग 5 ते 6 वर्ष बेस्ट ICC अंपायर ऑफ द इयर म्हणून जे ओळखले गेले आणि त्यांची देखील आठवण आज पंचांच्या माध्यमातून जरूर येईल. रुडी कर्टझन वन डे फॉर्मॅटमध्ये 209 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे बघायला मिळाला. स्टीव्ह बकनर यांना कोण विसरेल. कसोटी क्रिकेटमध्ये 100 स्पर्धा पूर्ण करणारे पहिले पंच, परंतु पुढे जाऊन त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात आला तो अलीम दार यांच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस 2024चा T20 वर्ल्ड कप झाला त्यामध्ये एकमेव भारतीय पंच निवडले गेले होते ते अर्थातच नितीन मेमन, आणि त्यांची देखील सध्या चर्चा आहे त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. वेगवेगळ्या पंचांचे वेगवेगळे रेकॉर्ड्स, परंतु सर्वात जास्त ऑन फील्ड क्रिकेटरशी मैत्री कोणाची झाली असेल तर ते एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजेच बिली बावडन. कारण 1995 ते 2016 असा 21 वर्षांचा स्पॅन त्यांनी परिपूर्ण केला. त्यांची षटकार दर्शवण्याची शैली असो की मग चौकार दर्शवण्याची शैली असो किंवा विशिष्ट पद्धतीने बाद देण्याची शैली असो, सर्व गोष्टी चर्चेमध्ये असायच्या. या ठिकाणी पंचांचा निर्णय काही क्षणांमध्ये जरूर पोहोचेल. डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहतोय शेंद्रून प्रीमियर लीग 2024. यस, या ठिकाणी फेअर डिलिव्हरी थर्ड अंपायरचा डिसिजन पोहोचला गेलेला आहे आणि पॅन्टवरती ब्रश होऊन चेंडू गेला होता यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये आणि म्हणूनच फेअर डिलिव्हरी या ठिकाणी ऑफिशियलचा डिसिजन पोहोचला जातोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट डिलिव्हरी. गोलंदाज अर्थातच देवा भाकरे याच्या माध्यमातून वन्स अगेन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म अराउंड दी विकेट अशा स्वरूपामध्ये ही गोलंदाजी. गुडलँड स्पॉटवरून पुनश्च एकदा रायझिंग डिलिव्हरी होती. खूप सुंदर पद्धतीने क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत स्मृती आम्ही टेंबरे संघाच्या माध्यमातून काय पुनरागमन केलंय. जबरदस्त कमबॅक बघायला मिळालाय. पहिल्या 12 चेंडूमध्ये 27 धावा आल्यानंतर हा कोणी विचार केला नसेल, कारण की टेनिस क्रिकेटचा खेळ म्हणजेच गोलंदाजाचा कर्दन काळ आणि जसजसा चेंडूवरील कापूस कमी होत जातो तशा धावा मात्र खोऱ्याने वाहत असतात. परंतु येथे कौतुक करावं लागेल ते गोलंदाजांचं. योग्य टप्प्याला सुयोग्य टप्प्याला प्राधान्य, परफेक्ट व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. मिड विकेटच्या परिक्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. पद्धतीने हा फटका मात्र बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सचिन विशे याच्या बॅटमधून हा दुसरा वैयक्तिक चौकार त्याने कंप्लीट केलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. यावेळेस मात्र कन्वर्ट करू शकला नाही. डीप पॉइंट वाईडिश पॉइंटच्या परिक्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु क्षेत्ररक्षण खूपच खराब आणि त्याचा परिपाक चेंडू सीमारेषा पार. सचिन विशे ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. कंप्लीट झालेले आहेत. 50 ऑन टू दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स अशी स्थिती पाहायला मिळते. सचिन विशे चांगल्या टचमध्ये. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. दंड 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 करत निघून चाललाय. शेंद्रून प्रीमियर लीग चौकार बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक आपण पाहू शकाल. लागोपाठ पाठोपाठ 3 चेंडू 3 चौकार. अति द्रुत गतीने वाहू लागलेले आहेत. म्हणूनच क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाही, तर क्षेत्ररक्षणाचा स्तर देखील उंचावलेला असा वास लागतो क्रिकेटच्या विश्वामध्ये. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ हा ऑफिशियली एंड होतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर साटगाव संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 54-54 या अंकावर. आणि जेव्हा आपण चौकारांच्या विश्वामध्ये डोकावून पाहतो, कारण 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले ते सचिन विशेच्या बॅटमधून. वैयक्तिक स्वरूपात तो सध्या 17 धाव संख्येवरती खेळतोय
आणि या आंतरराष्ट्रीय वन डे फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं सचिन रमेश तेंडुलकर मास्टर ब्लास्टर भारतरत्न म्हणून जो ओळखला गेला, वन डे फॉर्मॅटमध्ये तब्बल 2016 चौकार परिपूर्ण करण्याची किमया त्याने केली. तो रेकॉर्ड त्याच्या नावे कोरला गेला आणि कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 2076 चौकार हे त्याच्या बॅटमधून आले. क्रिकेटचा देव म्हणून उगाचच ओळखला नाही गेला. खरं तर संपूर्ण कारकिर्दीमध्ये 50,804 चेंडूंचा सामना करत असताना 34,347 धावा, 100 शतके त्याच्या बॅटमधून आली. परंतु या कामगिरीसाठी तो क्रिकेटचा देव नाही, तर त्याचा जो स्वभाव होता. कारण जवळजवळ संपूर्ण कारकिर्दीमध्ये 48 वेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर देखील पंचांना एक गोड स्माईल देऊन तो मैदानाचा निरोप घ्यायचा आणि म्हणून तो क्रिकेटचा देव. भारतरत्नसारखा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्याला देण्यात आला. खरं तर भारतरत्न हा पुरस्कार क्रिकेट या क्षेत्राशी निगडीत नाही आहे, परंतु सचिनचा स्वभाव, सचिनचा ग्रेटनेस आणि या कारणामुळे मात्र तो पुरस्कार त्याच्या नावे करण्यात आला. वळूयात आपण सामन्याकडे. शेवटचं आणि अंतिम षटक सुरू होत आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा पॉईंटच्या परिक्षेत्रामध्ये सजवलेला फटका, यष्ट्यांचा वेध घेतला तो यष्टी रक्षकाने आणि त्या कारणास्तव येथे मात्र धावा जबरदस्त पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स, सॉलिड रनिंग बिटवीन द विकेट्स. एका बाजूने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मिस्टर देवा विषय त्याच्या साथीने सचिन विषय यांच्या माध्यमातून. जर फास्टेस्ट रनिंग कोण करत असेल क्रिकेटच्या विश्वामध्ये तर विराट कोहली हा असा एक फलंदाज आहे जो 2 धावा परिपूर्ण करण्यासाठी फक्त 8 सेकंद घेतो आणि हे त्याचं प्रॅक्टिस सेशन सध्या खूप व्हायरल आहे इंस्टाग्रामवर आणि त्यांच्या आठवण करून देत आहेत ते दोन्ही देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. एका बाजूने देवा विषय आणि त्याच्या साथीने सचिन विषय. खूप सुंदर स्वरूपात रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकला. धावांची टोटल जाऊन पोहोचलंय ते 57 या अंकावर. शेंद्रून प्रीमियर लीग हे दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. अत्यंत नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी सोहळा, याची देहा याची डोळा, शेंद्रून गावाचं आणि शहापूर तालुक्याचं बिलोरी साम्राज्य सिद्ध करणारी स्पर्धा आपल्याला सातत्यपूर्वक, अविरतपणे, अखंडपणे, सदोदितपणे आपल्याला पाहायला मिळते. ती शेंद्रून गावामध्ये. राम पाटोळे यांच्या आम्ही हात जोडून आभार व्यक्त करतोय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला समालोचनाची संधी उपलब्ध करून दिली. सॉलिड मॅनेजमेंट, खास करून खेळपट्टी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. ऑफ साईडला सजवलेला फटका, वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय खूप सुंदर पद्धतीने. या ठिकाणी मात्र यस यस, नो नो, हा हा, ना ना, तू तू, मैं, एकाच रुळावरती 2 गाड्या आणि त्याचा परिपाक आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक खूप सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी, फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट गॉन. जे 60 डिग्रीमध्ये खेळणारे खेळाडू, म्हणजे तुमच्या संघामध्ये तुम्हाला जर जागा बनवायची असेल खास करून खुल्या गटामध्ये, तर तुम्हाला रिव्हर्स स्वीप आणि स्वीट शीटचे फटके हे खेचता आलेच पाहिजेत. इतका आताचं क्रिकेट फास्ट आणि स्मार्ट होत चाललंय. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर अविनाश देसले शेवटचा आणि अंतिम स्लॉक षटक हाताळतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. सचिन विषय ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार.
डाव कॉर्नर परिक्षेत्राजवळ जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे. क्षेत्ररक्षक पडला, धडपडला, परंतु चेंडूला त्याने रोखलं. ही स्पेशालिटी या ठिकाणी पाहायला मिळाली. .66 ऑन बोर्ड. यावेळेस मात्र आपण बघू शकाल स्विच हिटचा अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. सुंदर फटका, चेंडू मात्र सरळ निघून चाललाय. सीमा रेषा पार. सचिन विशेचा क्लास, ज्वलंत फलंदाजी. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर शेवटच्या षटकामधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 70 धावा या फलकावर. सचिन विशेच्या बॅटमधून किती धावा आल्या असतील असा प्रश्न जर विचारण्यात आला तर शशिकांत पाटोळे आम्हाला सूचित करतायत. 30 इंडिव्हिज्युअल स्कोअर. पुन्हा एकदा बॅकफुटचा खूप चांगला वापर, चेंडूला फेकून देण्याचं कार्य पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. चेंडू आउट ऑफ द पार्क. 36 धावांची वादळी विस्फोटक खेळी बघायला मिळालंय. ती सचिन विशेच्या बॅटमधून येस आय एम अ चॅम्पियन हे दर्शवत असताना बघायला मिळाला. आय एम अ गुड प्लेअर. आणि 36 उपयुक्त धावा सचिन विशेच्या बॅटमधून. आक्रमक, विध्वंसक, चित्रभानू फलंदाजीचं पृथक्करण. ग्रेट बॅटिंग. 6 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर 76 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. विजयासाठी 77 धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. चला, नाणेफेक परिपूर्ण करण्याकरिता दोन्ही देखील संघनायक आपण यावं. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. नेहरोली वर्सेस मोरिया शेंद्रून. आपण यावं टॉस बॉक्समध्ये. 77चं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. अर्थातच प्रशांत, स्मृती, टेंबरेकर, टेंबरे या संघासमोर. बोलूयात आपण टॉस बॉक्समध्ये जिथे उपस्थित आहेत करण काळन सर. युवा उद्योजक सोनजी तिवरे साहेबांना विनंती असेल की बॉक्स मध्ये या. पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. मोरिया बॉयज शेंद्रून आणि त्यांच्या विरुद्ध आई भवानी नेहरोली. हेड इज द कॉल. रिकटेल इट इज. मान्यवरांचा आभार. टॉस जिंकलाय नेहरोलीचा कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. मोरिया बॉय शेंद्रूनच्या विरुद्ध खेळायचा पहिला सामना त्यांनी जिंकलाय आणि तुम्ही आय थिंक गमावलेला आहे. सो काय म्हणशील या मॅच मध्ये? कडवी झुंज असेल, तुम्हाला जिंकायचंच आहे. दुसरा सामना आहे. टॉस जिंकला, निर्णय काय? ऑलरेडी ठरवून आलेलं फिल्डिंग घ्यायचंय की समोर मोरिया बॉयज आहे? ऑलरेडी तुमची मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये ठरलं होतं फिल्डिंग घ्यायचे. मीटिंग वगैरे काय नाही, असं फक्त मोरियाबाई शेंद्रून समोर आहे, त्यांच्या विरुद्ध कमीत कमी धावांच्या रोखू व चेस करू. पहिल्या मॅच मध्ये काय चुकलं की तुम्हाला परास्त? थोडंसं आमचं बॅटिंग लाईनअप थोडीशी चुकली, त्याच्यामुळे आम्ही थोडे परास्त झालो. किती धावांपर्यंत रोखल्यानंतर कम्फर्टेबल असाल चेस करत असताना? 50-55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या मॅच साठी. टॉस इम्पॉर्टंट होता बिकॉज बॅटिंग करायची आहे. हां, बॅटिंगच घेणार होतो तसं आम्ही, आणखी आम्हाला आमच्या बॉलिंगवरती विश्वास आहे. येस, तुम्ही डिफेंड करू शकता. आणि बॅटिंग करत असताना जसं समोरच्या टीमचा कॅप्टन म्हणाला की 50 ते 55 धावांपर्यंत रोखल्यानंतर आम्ही त्या चेस करू. तू काय म्हणशील एक आकडा की तो बनवल्यानंतर आम्ही त्यांना बनवू देऊ नाही? 70 रन. 70. कोणाकडून जास्त अपेक्षा करतोय या मॅच मध्ये की त्याच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावा बनतील? मनोज घोडे, नकुल घोडे, स्वतः मी. यंगस्टर आहेस तू, तुला कर्णधाराची भूमिका दिली तुझ्या टीमने. काय म्हणशील तुझ्या टीमच्या सिनियर खेळाडूंविषयी? माझ्या सिनियर खेळाडूंनीच मला पुढे आणलंय आणि त्यांचाच मोठा हातभार आहे त्याच्या मागे. माझी पूर्ण टीम त्यांनी मला अजूनपर्यंत सपोर्ट केलाय, त्यामुळेच मी आज एवढा लांब पोहोचलोय. शुभेच्छा तुला या मॅच साठी. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. आई भवानी नेहरूलीने टॉस जिंकलाय मोरिया बॉयज शेंद्रूनच्या विरुद्ध आणि नेक्स्ट मॅच मध्ये तो करणार आहे फिल्डिंग. यस, नावं जरूर ते सांगतील आपल्याला जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मोरिया बॉयज शेंद्रून
हा संघ पाहायला मिळेल. या मॅचला सुरुवात होते सेकंड इनिंगला. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. सेव्हन्टी सेव्हनचं टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये सेट करण्यात आलेला आहे. सलामीवीर दोन्ही देखील फलंदाज मैदानाचा ताबा घेत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्या ठिकाणी सजविली जाते. खूप सुंदर, सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित असं हे आयोजन तथा नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. शेंद्रून प्रीमियर लीग क्रिकेटचा खेळ काय जबरदस्त प्रगल्भता या खेळाची आपल्याला अनुभवायला मिळते. एका वेगळ्या उंचीवर हा खेळ पोचत असताना पाहायला मिळतोय. 15 मार्च 1877 दुपारी 1:05 पहिला कसोटी सामना झाला. तो मेलबर्नच्या मैदानामध्ये. अल्फ्रेड शॉ हा पहिला गोलंदाज ठरला ज्याने क्रिकेटच्या विश्वातील पहिला चेंडू डिलिव्हर केला. आणि चार्ल्स बॅनरमॅन हा मात्र पहिला फलंदाज ज्याने क्रिकेटच्या विश्वातील पहिला चेंडू खेळण्याचा सन्मान मिळवला. पुढे जाऊन 5 जानेवारी 1971 मध्ये पहिला वन डे सामना इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया या 2 संघांमध्ये आपण पाहिला MCGच्या मैदानामध्ये. आणि पुढे जाऊन जर आपण विचार केला तर 17 फेब्रुवारी 2005च्या दिवसामध्ये ऑकलंडच्या मैदानात ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड पहिला T20 सामना. आणि त्याही पुढे जाऊन 18 एप्रिल 2008 मध्ये पहिला IPLचा सामना जो आपण पाहू शकलात 2 संघांमध्ये. खऱ्या अर्थाने RCB वर्सेस KKR. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल लगेचच आपण वळणार आहोत करंजी काळण यांचा सुमधुर आवाज मायक्रोफोनवर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वैभवजी. कंठी सरांचा आवाज आपण ऐकला. छत्रपतींचा जो उल्लेख त्यांनी केला सुरुवातीला, अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहिले होते. शब्दफेक, शब्दांची ससोटी आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचं त्यांचं भाषेचं भंडार आहे, शब्दांचं भंडार आहे. वेळ जास्त चालला. प्लीज फिल्डिंग करणारी टीम. एका बाजूला प्रशांत स्मृती टेंबरे आणि दुसऱ्या बाजूला साटगाव या 2 संघांदरम्यान सेकंड इनिंगला सुरुवात होते. टार्गेट आहे ते 77. ऑन साईडला पूल केलेला आहे पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. दुपारचं सत्र आहे, प्रखर ऊन आहे. कालच्या दिवसापासून फार उष्णता आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत. 11:58 मिनिटं झालेली आहेत आणि टेम्परेचर तितकंच हाय होत असताना आपण पाहतोय. फार सुंदर T-शर्ट, ट्रॅक किट प्रत्येक संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले महेश स्पोर्ट्स बदलापूर. ओके, ज्याने डिझाईन केलेले आहेत महेश स्पोर्ट्स बदलापूरचे प्रोप्रायटर महेशजी डोळे साहेब यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. फार सुंदररित्या डिझाईन करून त्यांनी आपल्याला सर्व किट दिलेले आहेत या स्पर्धेसाठी, 8व्या पर्वासाठी SPLच्या. लाईन पाहावी लागेल. अंपायरला उजवा गुडघा टेकून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पॅडल स्वीपचा आपण पाहतोय. फलंदाज ड्रिल करून दाखवतोय पण इथे डाऊन द लेग. अंपायरचा इशारा वाईट. राऊंड द विकेटने येतोय. अंपायरचा आयव्यू ब्लॉक होतोय. काल नरेश पाटोळेला विकेट अशीच मिळाली नव्हती. क्लीन प्लम होता पण अंपायर्सने सांगितलं की तुम्ही जर आमचा आयव्यू ब्लॉक करत असाल तर आम्ही तुम्हाला लेग बिफोर विकेट, कॉट बिहाइंड द विकेट या गोष्टींसाठी तुम्ही अपील केली तर आम्ही विकेट देऊ शकत नाही. डेंजर झोनमध्ये येतोय. गोलंदाज, लाईन खराब आहे. पाव आपल्या सुरू आहे. डाऊन दी लेग बॉल होता. ऑन साईडला पूल करत असताना आलाय. चौकार. नंतर
डाऊन दिले की राऊंड द विकेटने बऱ्याच वेळेला जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतात ते फलंदाजांवरती अटॅक करत असतात, पण यावेळेला लाईन खराब आहे आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाज सातपुतेने. ऑन साईडला पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू यावेळेला मिडल अँड ऑफला पडल्याबरोबर तिथून हलका बाहेर देखील निघालाय. सातपुते हे नाव डोळ्यांसमोर आल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामवंत खेळाडू कृष्णा सातपुते यांची आठवण होते. टेनिस बॉल क्रिकेटचा सचिन तेंडुलकर ज्यांना आपण म्हणतो. कृष्णाने आजही तेच फिटनेस त्याचं ठेवलेलं आहे. 2015-16 मी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये त्याला बघितलं होतं तेव्हाचा कृष्णा आणि आता 2024चा कृष्णा, त्यामध्ये फक्त त्याचं वय वाढत गेलं, त्याचा खेळाचा दर्जा त्याने वाढवला, त्यासोबत फिटनेस त्याचा आजही आपल्याला तेच पाहायला मिळतंय. टेनिस बॉल क्रिकेटला प्रोफेशनलिझम आलेलं आहे. मी काल देखील उल्लेख केला की या सर्व ग्रामीण खेळाडूंना गल्लीतला खेळ आज दिल्ली नाहीत तर आखाती देशांमध्ये देखील पोहोचला. डीप स्क्वेअर लेग सी मारीचा पार सातपुतेच्या बॅटमधून आलाय. आणखी एक 4. तेंडुलकर आशिष शेलार यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची पहिली सीझन आणली आणि दुसऱ्या सीझन मध्ये खरं तर बऱ्याचशा खेळाडूंनी फॉर्म सबमिट केले होते. त्यामध्ये बरेचसे खेळाडू सिलेक्ट देखील झाले ऑप्शनसाठी आणि येणाऱ्या जानेवारीमध्ये तुम्हाला ती स्पर्धा देखील पाहायला मिळेल. सीझन 2 मध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आता रोजगार खेळाडूंना मिळतोय आणि लाखांनी एक एक खेळाडू एक एक स्पर्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय ती 10 या आकड्यावरती. 2 चौकार सचिन सातपुते यांचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरचा मॅचचा देखील टॉस झालेला आहे. मोरिया शेंद्रून विरुद्ध नेहरूने पहिला सामना गमावलेला आहे, त्यामुळे प्रेशर त्यांच्यावरती असेल. जरूर लीग स्टेजला प्रत्येक टीम 5 मॅचेस खेळते, पण सुरुवातीला जर विजय त्यांना मिळाले तर तो कॉन्फिडन्स असतो आणि स्ट्रेंथला बॅक करत असताना पुढचे सामने ते खेळू शकतात. पण सुरुवातीला जर तुम्ही सामने गमवत असाल तर प्रेशर वाढत जातं आणि पुढे मग डू ऑर डाय अशी परिस्थिती येते. तुम्हाला सामने जिंकावेच लागतात नॉकआउट स्टेजला सेमीफायनलला पोहोचण्यासाठी. तिसरा सामना आपण पाहतोय तो साटगाव विरुद्ध टेंबरे. वेळ जास्त घेतात प्लीज. धावात 10. राऊंड विकेटने गोलंदाज जगदीश. लाईन पुन्हा एकदा खराब आणि फार चांगला फटका हुक करत असताना लॉंग लेग सीमा पार लांब पल्ल्याचा भव्य षटकार. स्कोर ऑन 16. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबाबदारीने खेळतोय आणि काउंटर अटॅकला फार सुरुवातीपासून इथे सचिन सुरुवात करत असताना आपण पाहतोय. बिकॉज पहिलं षटक आहे पावरप्लेमध्ये, त्यासोबत त्याला हे माहिती आहे की 77 चेस करायच्यात. वेळ जास्त चालला. यस अंपायर, तुम्ही कधीही त्यांना पेनल्टी देऊ शकता. मॅनेजमेंट टीमने तुम्हाला दिलेली ही मुभा आहे. बिकॉज मी कालच्या दिवसापासून पाहतोय जर तुम्ही डेंजर झोनमध्ये धावत असाल तर लगेचच तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येते आणि कोणताही संघ आर्ग्युमेंट देखील करत नाही. शहापूरचं क्रिकेट डेव्हलप होत आहे आणि ही स्पर्धा त्या क्रिकेटचा दर्जा दाखवते. थर्ड मॅनला अग्रेशन आता गोलंदाजाकडे आहे. मागच्या 3 फटक्यांचं उत्तर त्याने दिलंय. सचिन सातपुते इज गॉन. प्रत्येक गोष्टीकडे आमच्या अंपायरचं देखील बारकाईने नजर आहे. जसे खेळाडू लगेचच एकत्रित येतात त्यांना ते लगेचच वेगळे करत असताना देखील आपण पाहतोय. टीम मीटिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, पण त्यासाठी तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. दिलेल्या वेळेवरती तुम्ही जर सामना कंप्लीट केला तर तुमच्यासाठी देखील चांगले आणि आमच्या मॅनेजमेंटला तुमचं सहकार्य. बिकॉज 7 मॅचेसचा शेड्यूल आहे. मोरिया बॉयज शेंद्रूनचे संघ मालक अजितजी दांडकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर द्या. आपलं आम्ही मनपूर्वक SPLचा या 8व्या सीझन मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. बिकॉज
खेळाडू आपण पाहतो निर्माण होत असतात, पण संघ मालक फार कमी असतात. पुरस्कर्ते पॅकर्स आणि आदरणीय अजितजी दांडकर साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेले युवा उद्योजक आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. धाबा धावफलकावरती आहेत 16. 77 धावसंख्येला चेस करत असताना अक्रॉस द बॅटने खेळत्या शॉर्ट मिड विकेटमध्ये फिल्डर आपण पाहतोय डीप मधून येण्या अगोदर ते इनफिल्डचे फिल्डर कव्हर करून थ्रो करतील. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 17 धावा. वेदरकडे देखील लक्ष द्यावं लागतं. जरी लिमिटेड ओव्हर्स असल्या तरी तुम्हाला वाऱ्याचा वेग कोणत्या दिशेने दोन्ही एंडने ही तर स्पर्धा नाही आहे, पण बऱ्याच वेळेला वारा आपण बघितला पूर्वेकडून पश्चिमेकडे कधी वाहतोय, रायटी लेफ्टी कोणत्या फलंदाजाला कधी उतरायचं, अगदी क्षणभरातच हे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात आणि मग त्या निर्णयांना सार्थ ठरणारी कामगिरी देखील तुम्हाला करावी लागते तुमच्या विजयासाठी. धावा धावफलकावरती 17 आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रायटी आला स्ट्रायकिंग एंडला. ओहो, आत लागलाय चेंडू सिली मिड ऑन मध्ये, पण सहजरित्या एक सिंगल मिळते इथे. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर येतोय. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना 18 वरती. ऑफसाईडला ड्राईव्ह करायचं होतं त्यांना समोर मिड ऑफ मध्ये, पण बॅटच्या आतल्या भागाला चेंडू लागलाय. सुरेशला आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग केली होती 6 स्टार अल्लानीचा गोलंदाज हर्षलने. काल देखील आपण 94 धावा बघितल्या, जो हाय स्कोर आहे या स्पर्धेमधला. आज मात्र आपण 60 to 70 पाहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आउटसाइड एज घेऊन आपण पाहतोय पॉइंटला चेंडू फिल्डर कव्हर करतोय. सिंगल मिळते. सिंगल डबल सोबत तुम्हाला अटॅक करायचा आहे. मागच्या ओव्हरमध्ये ज्या धावा बनलेल्या वेगाने आणि तशाच पद्धतीने तुम्हाला इथे धावा बनवाव्या लागतील. जी फलंदाजी केली फलंदाज सचिन विशेने. या डावामध्ये देखील सचिन सातपुतेने सुरुवात केली होती, पण सचिन सातपुतेला लवकर पॅव्हलियन मध्ये जावं लागलं. फुलर लेंथ होता, पण इथे डावा पाय थोडासा स्क्वेअर निघाला. तो जर समोर असता स्ट्रेट बॅटने व्यवस्थित ते खेळू शकत होते. पाय थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवलाय. मागे निघाला होता लेग स्टंपचा बाहेर. फुटवर्क फार इम्पॉर्टंट असतं जेव्हा तुम्ही मोठे फटके खेळत असता. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फक्त टायमिंग नाही तर तुम्हाला ताकद देखील झोकावी लागते. फुलर लेंथ ऑनसाइडला बॅटचा चेहरा बंद केला. मिड ऑनला फिल्डर होता. थोडासा वेग घेतला त्यांनी थ्रो करण्यासाठी. सहजरित्या सिंगल आणि या सिंगल धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 20 धावा धावफलकावरती. दाट झाडी डावा बाजूला त्याच झाडाच्या सावलीमध्ये नैसर्गिक सावलीमध्ये प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. शेवटच्या दिवसामध्ये मात्र या क्रीडांगणावरती तुडुंब गर्दी हे दरवर्षी वैशिष्ट्य राहिलं. शेवटच्या दिवसाचं SPLचं दोस्ती ग्रुप प्रेझेंट चंद्रू प्रीमियर लीग या पर्वामध्ये देखील शेवटच्या दिवसामध्ये तीच गर्दी तसेच प्रेक्षक जरूर येतील. एज आहे मागे चालला फाईन लेगला चेंडू. सिंगलने आता सध्या तरी डाव पुढे चाललेला आहे. थेंबे थेंबे तळे साचे आपण असं म्हणतो आणि आता ते सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करतात. मी म्हणेन त्यापेक्षा मोठे फटके खेळत असताना त्यांच्याकडून आले नाही. 2 षटकांचा खेळ संपला. फर्स्ट ओव्हर प्रोडक्टिव्ह राहिली. जगदीश विशेषच्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा, तर सूरजच्या षटकामध्ये फक्त 5च धावा आलेल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि टार्गेट 77 धावांचं असताना उर्वरित आपण पाहतोय 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये अजूनही बनवायच्या आहेत. प्रशांत स्मृती टेंबरेला 56 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जी बॅटिंग केलेली आहे सचिन विशेने, जी बॅटिंग केलेली आहे सुरुवातीला धनाजी आणि सुरेश विशेने, तशीच बॅटिंग इथेही करायची आहे. मी म्हणेन सचिन सातपुतेने सुरुवात चांगली केली होती, पण त्यानंतर शेवटच्या बॉलवरती जगदीशने विकेट काढली, त्याला पॅव्हलियन मध्ये परतवलं. अविनाश आणि राहुल पार्टनरशिप बिल्ड करतायत. मला आठवतंय काल 80 धावांची इनिंग आपण बघितली देवाचा बॅटमधून. काल आपल्याला पार्टनरशिप देखील मोठमोठ्या पाहायला मिळाल्या, पण 80 धावा इंडिव्हिज्युअल बनवणारा देवा त्याच्या टीमने 94 धावा देखील बनवल्या होत्या, जो हाय स्कोर आहे सीझन 8 चा. खेचून मारण्याचा प्रयत्न, टोला लागलाय का बॉल? आता अपील तर स्ट्रॉंग आहे. लाऊड शॉट, पण अंपायर्स कडून आपण पाहतोय स्पष्टपणे आलाय तो नकार.
21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैभवला आपण पाहतोय रॉन द विकेट. पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न, पण इथे आपण पाहतोय पडला बरोबर, बॉल बाहेर निघालाय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, राऊंड द विकेटने लेफ्टीसाठी त्याच्या अगेन्स्ट बॉल जातात, पडल्या बरोबर बाहेर निघतात. त्याला खेचून मारण्याच्या प्रयत्नामध्ये लागोपाठ 2 डॉट बॉल. फुल टॉस स्वीप करतोय डीप स्क्वेअर लेगला, गॅप मध्ये बॉल आहे, फिल्डर धावतात, नो चान्स फॉर फिल्डर. गॅप मधून 8 विकेट आय थिंक. येस, अंपायर सांगतात फलंदाज बाद. विकेट पडते दुसरी. धावफलकावरती आहेत 21. चांगली बॉलिंग, 2 चेंडू जे बाहेर काढणारे होते, त्यानंतर अंडर प्रेशर होता बॅट्समन, बिकॉज स्कोरबोर्डचं प्रेशर ऑलरेडी 77 चेस करतात, त्यामुळे ते दडपण आहे येणाऱ्या फलंदाजावरती देखील. मात्र दुसऱ्या बाजूने चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज वैभव, त्याला मिळते पहिलं यश. 2 विकेट पडलेले आहेत 21 वरती. 21 तुमच्या समोर आणेन. बॉल शिल्लक आहेत अजूनही ते टोटल 21 आणि 21 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 56 धावांची गरज आहे. रेस मध्ये बॉल होता, ज्युसी फॉल डीप मध्ये, फिल्डर प्रयत्न चांगला, पण चेंडू त्याचा वाख्या बाहेर. काऊ फेसला क्लिअर करेल, संदेश आलाय आणि त्याने चांगला संदेश देखील दिलाय. षटकार. या फटक्यांची गरज आहे, काउंटर अटॅक तुम्हाला करावा लागेल. विकेटची पर्वा न करता मैदानाच्या आतमध्ये किती डॉट बॉल येतात त्यापेक्षा किती मोठे फटके येतील त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. स्कोर मूव्स ऑन 27. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. 21 पुन्हा एकदा बदलत आहे. 50 धावांची गरज आहे. 20 चेंडू 50. स्लॉक सेफचा प्रयत्न आहे, पण ड्रीप मध्ये आता प्रोटेक्शन आपण पाहतोय. फिल्डर चांगल्या पद्धतीने कव्हर करून थ्रो करतोय. एकच धाव इथे. सिंगलने धावसंख्या पोहोचली 28. या आकड्यावरती बॉल शिल्लक आहेत 19 आणि 19 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 49. नेक टू नेट फाईट आहे या मॅच मध्ये. अजून बरंच काही बाकी आहे. संदेश आणि राहुल ही जोडी खेळत राहिली. ओहो, इन स्विंगर होता, पडलाय, आत आलाय चेंडू, पण त्या रेषेपासून फायर बाहेर निघाला होता, शफल झाला होता फलंदाज, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. यशस्वी षटकाची सांगता. एक षटकार जरूर आला, पण एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली वैभवने. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 28. विकेट पडलेले 2. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या प्रशांत स्मृती टेंभरेला. ऑन साइडला शफल क्रॉस होऊन हुक केला डीप स्क्वेअर लेगला. षटकार. संदेश आला आणि तो सुसाट सुटलाय. मागच्या 3 बॉल मध्ये त्याने 2 षटकार ठोकलेले आहेत आणि धावसंख्येला उभारी देतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा. 21 पुन्हा बदलेल. 17 बॉल 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये अजूनही. लेग स्टंपला चेंडू होता, पण फटका फसलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय फिल्डर. कॅच ड्रॉप. या क्षणाला या चुका ऍक्सेप्ट नसतील. ही कॅच संदेश होती, ज्याचा बॅट मधून 2 षटकार देखील आलेले. त्याला मिळते जीवनदान, तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार.
कॅचेस विन द मॅचेस नेहमीच कॉमेंटेटर्स म्हणत असतात. आता ही चुकी या मॅचच्या बाहेर काढेल का पाहूयात आपण फिल्डिंग करणाऱ्या साटगावला. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी कधीच देत नाही. जरूर तुम्ही म्हणता तुमचा जो टार्गेट असतो तो तुम्हाला ठेवायचा असतो फर्स्ट इनिंगमध्ये, त्यानंतर तुम्ही धावा डिफेंड करत असता, पण जो चांगली कामगिरी करतो विजय त्याचा होतो. जो संघर्ष मोठा करतो सामर्थ्य त्याचं तयार होतं, विजय त्याला मिळतो. ऑन साइडला पुन्हा हॅमर केला डीप मध्ये फिल्डर, पुन्हा संधी आहे, याही वेळेला कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय आणि संदेशच्या बॅट मधून अगोदर 2 षटकार आता 2 चौकार. इज ऑन फायर नाव. या चुका केलेल्या आहेत. 2 कॅचेस ड्रॉप, 2 चौकार, धाबा अगोदर थांबल्या होत्या त्या आता वेगाने पुढे चालल्यात. मागच्या 3 बॉल वरती आल्यात 14, धावसंख्या 42 वरती. बॉल शिल्लक आहेत 15 आणि 35 धावांची गरज. पहा सामना कसा बदललाय. 18 बॉल 49 धावांची गरज असणाऱ्या मॅच मध्ये 15-35 उरल्या. मॅच ऑन. टेंबरेचं स्ट्रॉंगली कमबॅक. संदेशच्या बॅट मधून आलेल्या धावा. ओव्हर द विकेटने गोलंदाज. पुन्हा फुल टॉस होता पण आडव्या बॅटने त्यालाही स्क्वेअर लेगला त्याने पाठवलं. चांगली फिल्डिंग यावेळेला. थ्रो येतोय, संदेशने थांबवलं. चांगलं कोऑर्डिनेट करतात दोन्ही फलंदाज, पण फुल लेंथला देखील अक्रॉस द बॅटने खेळतात. हे मॉडर्न डे क्रिकेटर्स आहेत, हे काहीही करू शकतात. फटके बनवले जातात लिमिटेड ओव्हरमध्ये आणि ज्या पद्धतीने हा देखील त्याने फटका बनवला. फुल लेंथला अक्रॉस द बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डरने फील्ड केला सिंगलने. धावसंख्या 43 वरती. 14 बॉल 34 धावांची गरज या मॅच मध्ये प्रशांत स्मृती टेंबरेला. ऑन साइडला पूल केला, गॅप मध्ये बॉल आहे, पहिल्या बाउन्स वरती चाललाय. काऊ फेसला क्लिअर करत असताना राहुलचा देखील आलाय चौकार. संदेश एका बाजूने तर आता राहुलने देखील सुरुवात केलेली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बाहेर निघत होता, थांबला, अगोदर बघितलं बॉल कुठे चाललेला आणि तिथून त्याला खेचून काऊ फेसला पाठवलं चौकारासाठी. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या गगन भरारी घेते. मागच्या 5 बॉल मध्ये 19 आलेल्या आहेत. प्रोडक्टिव्ह ओव्हर. गरज होती धावांची. 3 ओव्हर्स मध्ये 49 असताना सामना आता आलाय 13 बॉल 30 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला आता वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहे. लॉंगॉनचा फिल्डर वाईडिश लॉंगॉनला चाललाय. मिड विकेटचा फिल्डर एक्झॅक्ट तुम्हाला मिड विकेटला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग आहे. स्वीपर कव्हर लॉंग ऑफ. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आत. बॉल तयार. लॉफ केलाय पण यावेळेला मिस टायमिंग आहे. डीप मधून फिल्डर मिड विकेटचा पोहोचतोय. चेंडू हवेमधून खाली आला आणि यावेळेला एक सुंदर झेल टिपलाय. डीप मिड विकेटच्या फिल्डरने शॉर्ट मिड विकेटला येत असताना एक स्टनिंग कॅचने डाव संपला फलंदाज राहुलचा. आणि आता या मॅच मध्ये 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर 12 चेंडूंमध्ये प्रशांत स्मृती टेंबरेला बनवायचा धावा 30. 11:58 पहिला बॉल पडलाय. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकलेली आहेत आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये देखील पुढची 2 षटकं तुम्हाला टाकायचे, त्याची नोंद घ्या. यस, पहिल्या म्हणजे 5 ओव्हर्सला तुम्हाला 25 मिनिटं देण्यात येतात. 25 मिनिटांमध्ये तुम्ही 5 षटकं टाकली नाही तर 6व्या षटकामध्ये जे 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात ते 4च असतील. हे नियम पहिल्या दिवसापासून सुरू आहेत. फलंदाजांना देखील वॉर्न केलं जातं जेव्हा ते खेळपट्टीवरतून धावतात, कारण खेळपट्टीची काळजी घेणे आमचं कर्तव्य आहे. 9 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे आणि 9व्या दिवसामध्ये देखील खेळपट्टी तशीच राहिली पाहिजे. त्यामुळे हे सर्व नियम पहिल्या मॅचपासून कॅरी करण्यात येतात. आमच्या अंपायर्सकडून देखील खेळाडूंना वारंवार वॉर्न करण्यात येतं आणि काल बऱ्याच संघांना खेळाडूंना पॅनल्टी बसली, पण आज ती चित्र नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 47. आता तुम्ही पाणी घेऊन जाऊ नका. जेव्हा शेवटचा बॉल पडला होता प्रिव्हियस ओव्हरचा तेव्हा वेळ होती, त्या वेळेमध्ये तुम्ही गेले नाही. प्लीज कॉपरेट करा, सहकार्य. वेळेची
बचत करणं हे सध्या तरी आमच्या आयोजकांचं आद्य कर्तव्य. 7 मॅचेसचा शेड्यूल आहे. 12:30 संदेश सातपुते 6 बॉल 22 वरती नॉट आउट आहे आणि ही प्राइज विकेट असेल. सध्या धनाजी आलाय, तो विकेटच्या शोधात आलाय. पाहूयात विकेट मिळेल की इथे सातपुते पुन्हा जे काय सुसाट सुटलेले टॉप गिअर मध्येच बॅटिंग करतील. शफल क्रॉस हुक केलाय, पावा पॅक फटका आणि पदूर फिल्डर येतोय, पण पहिल्या बाउन्स वरती हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दुपारचं ऊन तापलंय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट टळपतीये ती फलंदाज संदेश सातपुतेची. ग्रेट नॉक. 77 धावसंख्येला चेस करत असताना जबाबदारीनं खेळ करणं गरजेचं होतं आणि तो खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर मूव्स ऑन 51. 11 बॉल 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. धनाजी आता गोलंदाजावरती आपसूक प्रेशर क्रिएट होईल. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, काऊ फेस, लॉंग ऑन. पुन्हा ऑन साइडला आय थिंक यावेळेला फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डरने जिथे फिल्डर सेट केलाय आणि तिथे आता विकेट देखील येते. नाराज आहे संदेश साळुंके ज्याचा बॅट मधून आल्या त्या जवळपास 26 धावा, पण आता मात्र सामना फसलाय पुन्हा एकदा. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तर 10 बॉल मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी प्रशांत स्मृती टेंभरेला. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 51. 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये 26 धावा बनवायचा संदेश जोपर्यंत होता तोपर्यंत पूर्णपणे इम्पॅक्टफुल बॅटिंगने हा सामना टेंभरेकडे होता. त्याच्या विकेटने फरक पडेल का? डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. फर्स्ट रन तर कंप्लीट करतायत. इम्पॅक्टफुल बॅटिंग केली होती. मोमेंटम पूर्णपणे टेंभरेकडे होतं. त्याच्या विकेटने ते मोमेंटम शिफ्ट झालेलं आहे. पुन्हा आपण पाहतोय ते साटगावकडे. बॉल शिल्लक आहेत आता 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 25. जबाबदारीने खेळावं लागेल संदेश. नंतर आता रुपेश आणि चेतनला. शॉट फाईन लेग. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. बॉल निसटला विकेट किपर कडून आणि दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी. सिंगल लाई महत्व आहे सध्या. हा सामना क्लोज येतोय. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 24 रिक्वायर्ड. 24 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. रणनीती आखली जाते. फलंदाज जे आता आपल्याला पाहायला मिळतात 6व्या आणि 5व्या क्रमांकाचे रुपेश आणि चेतन जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. आठवावे लागेल जी सुरुवात सचिन सातपुतेने केली होती. मधल्या फळीमध्ये संदेश सातपुतेने केलेली अटॅकिंग बॅटिंग यांचं कॉम्बिनेशन साधत असताना या दोन्ही फलंदाजांना पार्टनरशिप बिल्ड करायची आहे तर 8 बॉल मध्ये 24 बनवायचे आहेत. चेंडूवरची नजर हटते. नो लुक शॉट होता बिकॉज पडला बरोबर नजर हटली त्या फलंदाजाची. बॅटस्विंग जबरदस्त होता पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 54 वरती. बॉल आता शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 23 धावा. मागच्या 4 बॉल मध्ये 3 धावा आल्या विथ संदेश सातपुतेची विकेट. ओहो यावेळेला आपण पाहतोय लेग स्टंपचा बाहेर पिच झाला बॉल. तिथून जातोय विकेट किपरकडे. जवळून तर जरूर गेला पण लेग स्टंप सोडून जातोय. दॅट्स वाय वाईड आणि वाईडने धावसंख्या पोहोचली पुढे 55. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत 22. ओके चून मारण्याचा प्रयत्न पण इथे आपण पाहतोय येतोय डॉट बॉल. यशस्वी षटकाची सांगता बिकॉज या षटकामध्ये धावा कमी येणं हे गरजेचं होतं. शेवटच्या षटकामध्ये अंतर आता 22 धावांचं आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 22 धावांची गरज आहे साटगावच्या विरुद्ध प्रशांत स्मृती टेंभरेला या मॅच मध्ये. पुढच्या दोन्ही संघांना विनंती. आई भवानी नेहरोली आणि मोरिया बॉयज शेंद्रुण. टॉस झालेला आहे. नेहरुलीने जिंकलेलं फिल्डिंग ते करतील आणि मोरिया बॉयज शेंद्रुण करणार आहेत बॅटिंग. दोन्ही संघ तयार राहा.
वेळेच्या संदर्भात आपण वारंवार सूचना करतो, कारण वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही. आपण वेळेसाठी का थांबायचं? टाइम मॅनेजमेंट ज्याला जमलं आयुष्यात तो सक्सेसफुल यशस्वी होतो. क्रिकेटमध्ये तसंच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहता, जर 2 मिनिटांच्या आतमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला नाही तर त्याला देखील टाइम आउट केलं जातं. 6 बॉल 22. इथे देखील बरेचसे असे वेळेच्या संदर्भात नियम आहेत. सकाळी जर तुम्ही 8:30ला बरोबर 8:45ला इथे आला नाही तर टॉस विन समोरच्या कॅप्टनला दिलं जातं. 9च्या अगोदर सामना सुरू झाला नाही तर रनची पॅनल्टी. खोलात आलाय पहिला यॉर्कर. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटचा फ्लो येतोय पण चेंडू पडल्याबरोबर मागे गेला. इट इज डॉट बॉल. 6 बॉल 22. 6-20. 15च्या पुढचे रन चेस करत असताना 6 बॉलमध्ये पहिल्या 2 ते 3 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं असतं. पहिला डॉट आला. 5-22. गणेशला आपण पाहतोय या ओव्हरमध्ये रनवेमध्ये थोडासा अडथळा. योग्य पर्याय निवडला चेंडू न टाकण्याचा. पुन्हा तो बॉलिंग मार्कवरती आला. ऑन साइडला 4ही फिल्डर सेट आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. उलटॉस आहे पण इथेही बॅट फिरले हातामध्ये. मिस टाइम. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचला चेंडूच्या खाली. एक सहज सोपा झेलच्या झेलने डाव संपला फलंदाजाचा. 5वा धक्का बॅटिंग करणाऱ्या प्रशांत स्मृती टेंबरेला. 4 बॉल आणि आताही बनवायचे आहेत 22. 4ही मोठे फटके. स्कोरबोर्डचं प्रेशर झेललं होतं सचिन सातपुतेने, संदेश सातपुतेने. मात्र या दोन्ही फलंदाजांच्या व्यतिरिक्त अविनाश देसले असेल 4 धावा त्याच्या बॅटमधून. राहुलच्या बॅटमधून आल्या 6 धावा. त्यानंतर आता बादवणारा चेतन त्याच्या बॅटमधून 2 धावा आल्या. मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे हा सामना खेचला धनाजीने. पहिल्या बॉलवरती चौकार आला पण त्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्या आणि त्या 4 धावा खर्च करत असताना त्याने संदेश सातपुतेची विकेट मिळवली होती. संदेश जर मैदानाच्या आतमध्ये असता तरी मॅच कुठेतरी वेगळ्या दिशेने जात असताना आपण बघितली असती. 4 बॉल 22. यॉर्कर होता ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल. बॉलर कॉल आहे. थ्रो येतोय बॉलिंग एंडला पण धावा मिळत असताना 2. आता 3 व्हॅलिड बॉलने 18 बनणार नाही. गोलंदाजाने देखील धावसंख्येमध्ये मदत केली. एक्स्ट्रा रन जर दिल्या तर कदाचित या 20 धावा बनतील पण त्याचबरोबर 3 षटकार देखील मारावे लागतील फलंदाजाला. कूलर लेंथ. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. राऊंड विकेटने विथ द अँगल येतात. बॅटचा फ्लो आपण पाहतो ऑन साइडला फलंदाजाचा. ऑफस्टम्पच्या बॅट पिच होतात एक्झॅक्ट पॉपिंग क्रीज मध्ये अवे फ्रॉम द बॉडी. स्टील 2 टू गो. 20 अंतर आहे. अंतर किती कमी करण्यात येईल. लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. झेल पर्यंत पोहोचला. वेल कॅच. फलंदाज बाद. नवीन फलंदाज लवकरात लवकर या. आणि आता धावा जे काही 22 धावांचं अंतर आहे, माफ करा 20 धावांचं, ते कमी करण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेमध्ये. नेट रन रेटला देखील तितकंच महत्व आहे. जेव्हा क्वालिफायसाठी पॉइंट्स इक्वल होतील तेव्हा मात्र नेट रन रेटचा विचार केला जाईल. त्यामुळे सामना जरी तुम्ही गमावला असेल तरी कमी धावांनी गमावणं हे देखील इम्पॉर्टंट आहे. 20 धावांचं मोठं अंतर आहे. प्लसमध्ये जातील बरेचसे आता बॅटिंग करणार साटगाव. बिकॉज जवळजवळ विजयाचा सुगंध दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना संघ साटगाव. कूलर लेंथ आलाय डॉट बॉल. सो एंड ऑफ दी 6th ओव्हर. सामना संपला. अभिनंदन. टीम ऑफ साटगावने हा सामना जिंकलाय. तब्बल 19 धावांच्या फरकाने हा सामना त्यांनी जिंकलाय. आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम प्रशांत स्मृती टेंबरे. एक सन्मान मंचावरती आपण अगोदर करूयात. टेंबरे संघाचे संघमालक आदरणीय नरेशजी सातपुते साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे नरेशजी पाटोळे सरांना, आपले मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करूयात.